नमस्कार मंडळी, ठरलं तर बघ या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. एक खूप मोठी अनाउन्समेंट केलेली असते आणि ती अनाउन्समेंट असते की आज तो केस लढणार नसतो तर त्याचा असोसिएटिव्ह वकील म्हणून अर्जुन सुभेदार केस लढणार असतो. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो. तर मैपत साक्षीला म्हणत असतो की रविराजने अर्जुनकडे कधी केस दिली आणि हे सगळं काय चालू आहे. नागराज म्हणतो की हो ना, याबद्दल तर मला सुद्धा काही कल्पना नव्हती. तर इकडे अर्जुन बोलू लागतो. अर्जुन म्हणतो माझ्या अशिलाचा म्हणजे प्रताप सुभेदार यांचा फक्त एकच आरोपी आहे आणि तो म्हणजे मैपत शिकरे. तर प्रताप आता मनात म्हणत असतो की मला माहित होतं की हा अर्जुन मैपतवरच आरोप करणार म्हणून. मैपत शिकरे आता विटनेस बॉक्स मध्ये उभा असतो. अर्जुन त्याला प्रश्न विचारत असतो की मैपत शिकरे म्हणजे तुम्ही बिल्डर आहात तर. मैपत म्हणतो की हो, म्हणजे माझा पोटा पाण्याचा धंदा येतो. अर्जुन म्हणतो की पोटा पाण्याच्या धंद्याबरोबर अजून कुठले कुठले धंदे आहेत तुमचे. तर मैपतचा जो वकील असतो तो आता उभा राहतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार यांनी केस बद्दलच बोलावं, बाकीच्या धंद्यांबद्दल काढू नये. अर्जुन मैपतला विचारत असतो की मैपत शिकरे अजून तुमचे कुठले कुठले बिझनेसेस आहेत, म्हणजे त्यामध्ये पण काही फ्रॉड होत असेल, त्यामध्ये पण काहीतरी गुन्हे घडत असतील ना. तेव्हा मैपत म्हणतो की कसले गुन्हे साहेब, मी तर एकदम साधा सुद्धा माणूस आहे. अर्जुन म्हणतो की मी तर असं ऐकलंय की तुम्ही गरजू लोकांना पैसे देता आणि त्यातून मोठा व्याज कमवता. मैपत म्हणत असतो की नाही, मी व्याज वगैरे असं मोठं काही घेत नाही, फक्त जे कोणी गरजू असेल त्याला मी मदत करतो, बाकी काही नाही. अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे जशी मदत तुम्ही प्रताप सुभेदार यांना केली, अन्नपूर्णा ट्रस्टला तू करोडोंची मदत केलीस. अर्जुन आता त्याच्या बॅग मधून पेपर्स काढतो आणि जज साहेबांना दाखवतो. अन्नपूर्णा फार्मास्युटिकलच्या ट्रक मध्ये जे ड्रग्ज सापडले त्या ड्रग्ज साठी मैपत शिकरे यांनीच फायनान्स दिला होता. मैपत म्हणतो की हो, दिला होता मी फायनान्स, परंतु मग माझा आणि त्या ट्रकचा काय संबंध. तेव्हा अर्जुन म्हणतो की मैपत शिकरे, मी ट्रक बद्दल तर काहीच बोललो नाही अजून. म्हणजे मला एक प्रश्न आहे मैपत शिकरे की ज्या ऑर्डर साठी तुम्ही एवढा मोठा फायनान्स दिला त्याच ऑर्डर मध्ये ड्रग पकडले गेले, मग तुम्ही प्रताप सुभेदार यांना जाब नाही विचारला का. तर मैपत म्हणत असतो की नाही अहो, कारण त्यांच्यावर तर मी डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. अहो प्रतापराव असं कधीच करू शकत नाही, मला माहिती आहे ना, ते देव माणूस आहेत ते, आणि ते ट्रक मध्ये जे ड्रग वगैरे ठेवले ना हे त्यांचं काम नाही, हे कोणीतरी राक्षसाचं काम असेल. अर्जुन म्हणतो की अच्छा, आणि जर मी म्हटलं की तो राक्षस तुम्हीच आहात तर. विरोधी वकील उभे राहतात आणि म्हणतात की अर्जुन सुभेदार, बिना पुराव्याशिवाय तुम्ही असे आरोप करू शकत नाही. अर्जुन म्हणतो की बिना पुराव्याचं तर मी कधी बोलतच नाही, माझ्याकडे पुरावे आहेत म्हणून मी बोलतोय. अर्जुन आता तो पेनड्राईव्ह घेतो आणि म्हणतो की सगळे पुरावे ह्या पेनड्राईव्ह मध्ये आहे. पेनड्राईव्ह बघतात मैपत आणि साक्षीच्या तोंडचंच पाणी पडतं. अर्जुन आता तो पेनड्राईव्ह जज साहेबांकडे देतो. जज साहेब पेनड्राईव्ह कनेक्ट करतात आणि त्यामध्ये असते संतोष आणि मैपतची कॉल रेकॉर्डिंग. मैपत संतोष सोबत बोलत असतो आणि संतोषला तो म्हणत असतो की तुझा जो बॉस आहे ना प्रताप सुभेदार, त्याच्या ट्रक मध्ये तुला ड्रग्ज ठेवायचे आणि ह्या केस मध्ये तो कसा जेलमध्ये जाईल ना हे बघायचं. संतोष म्हणत असतो की नाही, मी असं कधीच करणार नाही. तेव्हा मैपत म्हणत असतो की नाही, तुला करावंच लागेल, तुझी लेक आहे ना रुचा, ती शाळेत कमी जाते आणि घरी जास्त राहते, ऑपरेशन करायचंय ना तिचं, तर मग ऑपरेशनला साधारणतः 3-4 लाख रुपये तर खर्च येईल, तू काळजी करू नको, देईल मी तुला ते. तिकडं अर्जुन सुभेदारच्या हातात बेड्या पडल्या की मग तुझ्या हातामध्ये पण पैसे पडणार. त्यानंतर संतोष मध्ये आणि मैपत मध्ये एक व्हिडिओ कॉल ही झालेला असतो आणि त्या व्हिडिओ कॉल मध्ये मैपत स्पष्ट दिसत असतो आणि संतोषला सांगत असतो की ती जी पावडर आहे ती तुला ट्रक मध्ये ठेवायची. सर्व कॉल रेकॉर्डिंग त्या पेनड्राईव्ह मध्ये असतात. मध्ये ही देखील रेकॉर्डिंग असते की जेव्हा प्रताप सुभेदार पकडला जातो तेव्हा मैपत संतोषला म्हणत असतो की संतोष, तू तर माझं काम अगदी चोखपणे केलंस रे, शाब्बास. मला हेच तर बघायचं होतं, प्रताप सुभेदारला पोलीस असं पकडून घेऊन जातील. संतोष म्हणत असतो की साहेब, परंतु माझ्या मुलीच्या ऑपरेशन साठी पैसे. तेव्हा मैपत त्याला म्हणतो की मिळणार, तुला त्यासाठी सुद्धा पैसे मिळणार. सायली आता बाहेर गेलेली असते तर मैपत म्हणत असतो की नाही साहेब, माझा तो व्हिडिओ नाहीये, कारण त्या व्हिडिओ मध्ये जो माणूस दिसतोय तो मी नाहीच आहे. मैपत सांगू लागतो की त्या व्हिडिओ मध्ये जो माणूस आहे ना त्या माणसाला मी एकदा प्रतापरावांच्या केस बद्दल बोलण्यासाठी बंगल्यावर बोलवलं होतं. तेव्हा अर्जुन सरांनी तर त्याला मारलं होतं आणि मी तुम्हाला सांगतो ना की आता पण जे पुरावे त्यांनी मिळवलेत ना ते मारूनच मिळवलेले असणार. आणि या व्हिडिओचं काय घेऊन बसला, असे व्हिडिओ तर माझे पोरं 5 मिनिटात बनवून देतील. आणि आजकाल टेक्नॉलॉजी तर किती पुढे गेली आहे. अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर मैपत शिकरे, माहितीये की आजकाल टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, परंतु पोलिसांना कळतं की कुठला व्हिडिओ खरा आहे, कुठल्या रेकॉर्डिंग्स खऱ्या आहेत आणि कुठल्या खोट्या आहेत. अर्जुन आता जज साहेबांना सांगतो की जज साहेब, संतोष दमदाडे यांच्या कॉल रेकॉर्डिंग वरून हे समजतं त्या ट्रक मध्ये ड्रग्ज हे प्रताप सुभेदार यांनी
नाही तर मैपत शिकरे यांनी ठेवले होते. मैपत म्हणत असतो की अहो काय बोलताय तुम्ही, आणि रविराज साहेब अहो तुम्ही तरी काहीतरी बोला, असे घाणेरडे आरोप तर माझ्यावर मी करूनच घेऊ शकत नाही. मैपत आता त्याच्या छातीमध्ये कळ येण्याची नाटकं करू लागतो आणि मोठमोठ्याने आरडू लागतो आणि म्हणत असतो की पटकन डॉक्टरांना बोलवण्याची तयारी करा. तर जज साहेब म्हणतात की डॉक्टरांना बोलवा. तर अर्जुन म्हणतो की जज साहेब त्याची काही गरज नाही, कारण माझा भाऊ अश्विन सुभेदार हा एक डॉक्टर आहे आणि तुमची जर परमिशन असेल तर तो बघू शकतो. आता अश्विन आता मैपतला चेक करायला येतो. तर मैपत म्हणतो की नाही नाही बरं आहे मी, आता थोडी छातीत कळ आली होती माझ्या, बाकी काही नाही, आता तुम्ही जा खाली बसा. तर प्रताप आता खूप चिडलेला असतो आणि मैपतला म्हणत असतो की म्हणजे मैपत तू हे सगळं घडवून आणलंस. तेव्हा मैपत म्हणत असतो की अहो तुम्ही तरी माझ्यावर आता विश्वास दाखवू नका. हो मी जर तुम्हाला या केसमध्ये अडकवलं असतं तर मी तुम्हाला सोडवलं असतं का, जरा तरी विचार करा. आणि तुम्हाला जर तुमच्या कंपनीतल्या माणसावर एवढा विश्वास आहे तर तो स्वतः का नाही आला इथे साक्ष द्यायला. तेव्हा सायली ही संतोषला घेऊन येते आणि म्हणते की संतोष दमदाडे स्वतः इथे आले. आता संतोषला बघून पुन्हा एकदा साक्षी, नागराज आणि मैपतच्या तोंडचं पाणी पडतं. संतोष आता विटनेस बॉक्स मध्ये उभा असतो. अर्जुन संतोषला म्हणत असतो की संतोष तुम्ही मैपत शिकरे यांना ओळखता का. तेव्हा संतोष म्हणतो की हो, आणि तो सांगतो की मी मैपत शिकरे यांच्याकडनं पैसे घेऊन आमच्याच कंपनीच्या ट्रक मध्ये ड्रग ठेवले. आणि मग जो काही प्रकार घडला अगदी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत संतोष आता कोर्टाला सांगू लागतो. संतोषने आता मैपत विरोधात साक्ष दिलेली असते आणि तो सर्वांना सांगतो की मैपतला प्रताप सरांना जेलमध्ये अडकवायचं होतं, म्हणूनच त्याने हे सगळं केलं आणि मला माझ्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवे होते म्हणून मी हे सगळं केलं. पण मी केलेल्या पापांचा मला पश्चाताप व्हायला लागला आणि म्हणूनच मी जो पुरावे असलेला पेनड्राईव्ह होता तो सायली सुभेदार यांच्याकडे दिला. मैपतचे गुंड मला माझ्या घरी देखील मारायला आले होते. माझ्या घरून मी कसा बसा सुटलो. सर्वजण आता मैपतकडे खूप रागाने बघत असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जज साहेब आता मैपतला शिक्षा सुनावतात आणि सांगतात की अंमली पदार्थांची तस्करी करण्यामुळे कोर्ट मैपत शिकरे यांना कारावासाची शिक्षा सुनावतोय. पोलीस आता मैपतला बेड्या ठोकून तिथून घेऊन जातात. तर प्रताप सायलीला म्हणत असतो की शेवटी सुभेदारांची सून म्हणून तू जागलीस, थँक्यू सो मच सायली. तर आता सायली आणि अर्जुनची कुटुंबामध्ये एक वेगळीच जागा निर्माण झालेली असते आणि पुन्हा त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं असतं. ते बघून आता सर्वजण अर्जुन आणि सायलीच्या बाजूने असतात आणि खोटारड्या मैपतचा चेहरा सर्वांसमोर येतो. मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. खोटारड्या मैपतचा चेहरा सर्वांसमोर येतो असतात आणि खोटारड्या मैपतचा चेहरा सर्वांसमोर येतो. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.